आपलं चॅप्टर माहिती तुम्हाला अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. चॅप्टर आपलं आता संपत आलं आहे. शेवटचे 2-4 पॉईंट्स बाकी आहेत, ते आज क्लिअर करून घेऊ आपण. युजेस ऑफ अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स आणि यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज बाकी आपल्या. बाकी चॅप्टर झालेलं आहे आपलं. तर बघा, पहिले अल्कोहोलचे युजेस पाहू आपण. अल्कोहोल्स युजेस. फर्स्ट, मिथिल अल्कोहोल मिथिल अल्कोहोल is used as solvent for paints or varnishes. जे पेंट वगैरे तयार करताना जे केमिकल मिक्स करतात, ते मिक्स करण्यासाठी जे सॉल्व्हंट लागतं, ते सॉल्व्हंट काय वापरतात? ते मिथिल अल्कोहोल. आणि व्हॉर्निशेस, पॉलिश मटेरियलसाठी वापरतात ते. दुसरा यूज आहे हा मिथिल अल्कोहोलचा होता. आता इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल इज यूज्ड ॲज अँटीफ्रीज एजंट फॉर ऑटोमोबाईल रेडिएटर्स. गाड्यांमध्ये रेडिएटर असतं, त्यात अँटीफ्रीज एजंट म्हणून इथिल अल्कोहोलचा वापर होतो. अँटीफ्रीज म्हणजे कळतं तुम्हाला, फ्रीजिंगच्या अपोजिट जे अँटीफ्रीज एजंट झालं. पुढचं आता, दिस इथिल अल्कोहोल इज ऑल्सो यूज्ड ॲज सॉल्व्हंट इन मेनी केमिकल रिॲक्शन्स. हे अल्कोहोलचे दोनच युजेस आहे आपल्याला. आता फिनॉल्सचे युजेस पाहिजे आपल्याला. फिनॉल्स तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आपल्या घरात फिनाईल वापरतात फरशी पुसण्यासाठी, त्याचे जास्तीचे उपयोग. फिनॉल इज used for the preparation of phenol formaldehyde resin. प्लॅस्टिकचा प्रकार आहे. फॉर्माल्डिहाइड, अल्डिहाइडचा एक घटक आहे, आणि फिनॉल, दोघे मिळून काय तयार होतं? फिनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिन. त्यानंतर इट इज यूज्ड ॲज अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक आपण कशावर वापरतो? कुठे जखम वगैरे झाली तर त्यासाठी अँटीसेप्टिक. और दुसरं, इन एअर फ्रेशनर. हवा सुगंधित करायची असेल, फ्रेश करायची असेल, तर आपल्या रूम फ्रेशनर असतो तसा एअर फ्रेशनर. त्यानंतर त्याचा वापर अजून होतो डिओड्रंट्समध्ये. डिओड्रंट्स माहिती तुम्हाला, जाहिरात येते टी व्हीवर डिओड्रंटची. त्यानंतर माउथवॉशसाठी, माउथवॉश. आणि फ्लोअर क्लीनर्स म्हणून. फ्लोअर म्हणजे फरशी पुसण्यासाठी, जे आपण फिनाईल म्हणतो आपल्या सोप्या भाषेमध्ये. पुढचं आता, इथर्सचे युजेस. इथर कुठे वापरतात? तर फर्स्ट, डायइथिल इथर. डायइथिल इथर इज यूज्ड ॲज ॲनेस्थेटिक एजंट. आता नाही वापरत, पहिले वापरायचे भूल देण्यासाठी. एखादं ऑपरेशन वगैरे असेल, सर्जरी असेल, तर त्याच्यामध्ये ॲनेस्थेटिक एजंट म्हणून डायइथिल इथरचा वापर व्हायचा पहिले, जेव्हा सर्जिकल ऑपरेशन असायचं. अजून एक शिकले तुम्ही, दिस डायइथिल इथर इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. मागच्या याच्यात गेलं आहे आपल्याला, ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये सॉल्व्हंट म्हणून वापरतात.
It is also used for the as a solvent for fats and waxes. So these are the uses of alcohols, phenols and ethers. दोन यूज आहेत तुम्हाला. आता आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज पाहिजे आहेत. ते आपण थेरॉटिकलच पार्ट असतो, तो वाचण्याचा भाग असतो. बघा मग फिजिकल प्रॉपर्टीज. तर आता पहिले घेऊ आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये काय लिहायचं असतं तर फक्त बॉइलिंग पॉईंट, सोल्युबिलिटी, वॉटरमधली सोल्युबिलिटी, त्याची डेन्सिटी, मेल्टिंग पॉईंट, ह्या गोष्टी फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये येतात. आणि केमिकल प्रॉपर्टीज आपण शिकलो आहेत त्याच्या केमिकल रिॲक्शन्स असतात वेगवेगळ्या रिएजंट बरोबर. पहिली प्रॉपर्टी बघा, डायमिथिल इथर अँड इथिल मिथिल इथर्स, लोअर आहेत ते म्हणजे कार्बनची संख्या कमी असते, आर गॅसेस. हे कोणत्या फॉर्ममध्ये असतात? गॅसेसमध्ये. अदर इथर्स आर कलरलेस लिक्विड्स. म्हणजे हे दोन इथर सोडून बाकीचे काय असतात? लिक्विड फॉर्ममध्ये असतात. आणि हे जे कलरलेस लिक्विड आहे किंवा इथर्स यांची जी ओडर असते ती प्लीझंट असते. प्लीझंट ओडर. प्लीझंट म्हणजे चांगला सुगंध, ओडर म्हणजे गंध. सेकंड, लोअर इथर्स म्हणजे सुरुवातीचे जे इथर आहे, डायमिथिल इथर, इथिल मिथिल इथर और इथिल डायथिल इथर, यांना लोअर इथर्स म्हणतात. लोअर इथर्स आर हायली व्होलाटाईल. व्होलाटाईल याचा अर्थ जे सहज ज्यांचं वाफेत रूपांतर होतं. जसं पेट्रोल असतं बघा, पेट्रोल आणि पाणी जमिनीवर सांडलं बरोबर, तर पहिले काय उडतं? पेट्रोल उडतं. मग त्याला काय म्हणतात? व्होलाटाईल सबस्टन्स म्हणतात. हायली व्होलाटाईल अँड इनफ्लेमेबल. इनफ्लेमेबल म्हणजे ज्वलनशील, म्हणजे पेट घेणारे असतात ते. तिसरी प्रॉपर्टी, बॉइलिंग पॉईंट. कळतं तुम्हाला जिथं ते उकळतात. बॉइलिंग पॉईंट ऑफ इथर्स इन्क्रीजेस with increase in molecular mass. जितका मॉलिक्युलर मास जास्त राहील इथरचं तितका त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होतो? वाढत जातो. समजण्यासाठी बघा, असा घेतला आपण CH3OCH3 डायमिथिल इथर माहिती तुम्हाला. दुसरा CH3CH2 इथिल झाला, O CH2CH3 डायथिल इथर. याचं मॉलिक्युलर मास कमी आहे कारण कार्बन दोनच आहेत, हायड्रोजन 6 आहे. याच्यात कार्बन जास्त आहे म्हणजे त्याचं मास काय झालं? इथरचं जास्त झालं मॉलिक्युलर मास. मग याचा मॉलिक्युलर मास जास्त आहे म्हणून डायथिल इथरचा बॉइलिंग पॉईंट जास्त राहील कोणापेक्षा? डायमिथिल इथरपेक्षा. चौथं, सोल्युबिलिटी of ethers are same as that of alcohols of comparable masses. अल्कोहोल जितका सोल्युबल आहे वॉटरमध्ये तितके सोल्युबल कोण आहेत? इथर्स आहेत. सारखा जर विचार केला कंपेरेबल मासेसचा, पाहून घ्या एकदा, व्यवस्थित ऑब्झर्व करून घ्या. हे इथरच्या फिजिकल प्रॉपर्टीज होत्या. व्यवस्थित वाचून घ्या. झालं? पुढचा टॉपिक मग आता
फिजिकल प्रॉपर्टीज चालू आहेत आपल्या शेवटचा पार्ट. मग नवीन चॅप्टर स्टार्ट करू आपण केमिस्ट्री फर्स्टचं. हे सेकंडचं चालू होतं आपलं. तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. त्यात फर्स्ट प्रॉपर्टी इंटर मॉलिक्युलर फोर्सेस, म्हणजे दोन मॉलिक्यूलमध्ये जो अट्रॅक्शन असतं त्याला काय म्हणतात, इंटर मॉलिक्युलर फोर्सेस. ते कसे असतात कोणामध्ये, अल्कोहोल्स आणि फिनॉल्समध्ये. लक्ष आहे तुमचं ना. बरं, in alcohols and phenols the intermolecular forces are nothing but the hydrogen bonding. म्हणजे दोन मॉलिक्यूल जे अल्कोहोलचे किंवा दोन मॉलिक्यूल फिनॉल्सचे यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन फोर्स असतं ते फोर्स कोणतं असतं, तर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे ते एकत्र आलेले असतात. आणि हे दोघं मॉलिक्यूल जे हे कसे पोलर मॉलिक्यूल आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ OH ग्रुप. अल्कोहोलमध्ये पण OH ग्रुप आहे, फिनॉलमध्ये पण OH ग्रुप आहे. पाठ झालं आहे तुमचं ते. त्यांच्यात जे इंटरमॉलिक्युलर फोर्स असतं ते कसं असतं, हायड्रोजन बॉन्डिंगचं. जसं अल्कोहोलचं रिप्रेझेंट करायचं असेल हायड्रोजन बॉन्डिंग अल्कोहोलसाठी, हा हायड्रोजन नंतर ऑक्सिजन ROH काय झाला अल्कोहोल. दुसरा मॉलिक्यूल असा जॉईंट होईल तो HOR झालं. याच्यावर असं असतं, हा डेल्टा प्लस येतो, याच्यावर डेल्टा मायनस चार्ज येतो, डेल्टा प्लस डेल्टा निगेटिव्ह. याला निगेटिव्ह चार्ज कशामुळे येतो, तो ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे म्हणजे शेअर्ड इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची क्षमता ती जास्त असते, म्हणून ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येतो आणि हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो. ही जो बॉन्ड तयार झाला याला म्हणतात हायड्रोजन बॉन्डिंग. सो हायड्रोजन बॉन्डिंग इज प्रेझेंट इन अल्कोहोल. सो द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इन अल्कोहोल्स इज नथिंग बट द हायड्रोजन बॉन्डिंग. तसंच फिनॉलच्या बाबतीत रिप्रेझेंट करायचं असेल ते पण तसंच रिप्रेझेंट करावं लागेल तुम्हाला. नंबर ऑफ मॉलिक्युल्स असं, त्यानंतर ऑक्सिजन, इथं काय असतं बेन्झिन रिंग. काय झालं तो बेन्झिन रिंगला OH म्हणजेच काय फिनॉल, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज, इथं वापस हायड्रोजन प्लस चार्ज O निगेटिव्ह, आणि इथं काय राहिलं असा बेन्झिन रिंग. ही जी झाली ही काय झाली हायड्रोजन बॉन्डिंग. सो इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इन अल्कोहोल्स अँड फिनॉल्स आर हायड्रोजन बॉन्डिंग. पहिली प्रॉपर्टी झाली आपली अल्कोहोल्स आणि फिनॉल्सची. कोणती, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. पुढची प्रॉपर्टी बघा B. फिजिकल स्टेट कशी आहे, फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट म्हणजे लिक्विड गॅसेस किंवा सॉलिड्स असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यात जे लोअर अल्कोहोल्स आहे म्हणजे सुरुवातीचे अल्कोहोल्स मिथिल अल्कोहोल इथिल अल्कोहोल हे जे आहेत आर लोअर अल्कोहोल्स आर कलरलेस लिक्विड, दे आर टॉक्झिक. कसे असतात ते टॉक्झिक असतात आणि त्यांचा जो स्मेल आहे तो अल्कोहोलिक स्मेल असतो किंवा कार्बॉलिक स्मेल. फिनॉलच्या बाबतीत स्मेल कळतो तुम्हाला, गंध. अल्कोहोलचा स्मेल माहिती तुम्हाला, अल्कोहोल विस्की वगैरे, तर त्याचा जो वास असतो त्याला काय म्हणतात अल्कोहोलिक स्मेल म्हणतात. फिनॉलच्या बाबतीत कसं, प्युअर फिनॉल जे प्युअर फिनॉल इज कलरलेस टॉक्झिक लो मेल्टिंग सॉलिड्स. काय बोललो मी, कलरलेस रंगहीन टॉक्झिक लो
मेल्टिंग सॉलिड आहे पण लवकर वितळतो. विथ आत्ता बोललो तुम्ही कोणता स्मेल असतो त्याला, कार्बोलिक और फिनॉलिक स्मेल. जसं घरामध्ये फरशी पुसताना फिनाईलचा वास येतो, त्या वासला काय म्हणता, फिनॉलिक स्मेल म्हणता. स्टॉप नव्हतं. झालं. पुढचा पॉईंट बघा. आता पुढची फिजिकल प्रॉपर्टी, कोणाच्या फिजिकल प्रॉपर्टीज चालू आहे आपल्या, अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्सच्या झाल्या, त्याच्यापैकी अल्कोहोल फिनॉल्स पाहतोय आपण. पुढची सी प्रॉपर्टी, बॉइलिंग पॉईंट, म्हणजे उकळता कसे ते, किती टेम्परेचरला. सो बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स आर इन्क्रीजेस, जे आत्ताच झालं आपलं, इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. म्हणजे जितकं मॉलिक्युलर मास जास्त राहील तितका त्यांचा बॉइलिंग पॉईंट का जातो, वाढत जातो. झालं. मग फॉर एक्झाम्पल कसं राहील बघा, व्यवस्थित आपण मिथिल अल्कोहोल घेतला समजा, CH3OH, दुसरा इथिल अल्कोहोल CH3CH2OH, अजून एक घेतला CH3CH2CH2OH. पहिल्याचं नाव माहिती तुम्हाला मिथॅनॉल, दुसऱ्याचं इथेनॉल आणि लास्टवाला प्रोपेन बनॉल. जसं कार्बनची संख्या वाढते तसतसं मॉलिक्युलर मास का होत जाईल, वाढत जाईल. म्हणजे याचा अर्थ सर्वात जास्त मॉलिक्युलर मास याचं राहील, एन प्रोपिल अल्कोहोलचं, मग त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त, बरोबर, कोणापेक्षा, इथिल अल्कोहोलपेक्षा. याचा मॉलिक्युलर मास जास्त याच्यापेक्षा, म्हणून याचा बॉइलिंग पॉईंट जास्त राहील. सेम गोष्ट फिनॉलच्या बाबतीत आहे बघा. असा हा फिनॉल असतो, बेन्झीन रिंगला OH, दुसरा एक कंपाऊंड शिकवला तर तुम्हाला मी OH, आणि तो कोणता ग्रुप लागला समजा CH3. हलं. पुढे अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, नायट्रोफिनॉलचं, OHNO2. आता बघा, बेन्झीन OH सगळ्या ठिकाणी सारखं आहे, याच्यात कोणता ग्रुप ॲड झाला, मिथिलमुळे कार्बन आणि हायड्रोजनचं वेट वाढेल. ते वेट वाढलं याचा अर्थ काय झाला, मॉलिक्युलर मास वाढलं. मॉलिक्युलर मास वाढलं म्हणजे त्याचा बॉइलिंग पॉईंट फिनॉलपेक्षा जास्त राहील. कार्बनचं वजन 12 आहे, नायट्रोजनचं वजन 14 आहे, बरोबर, हायड्रोजनचं वजन एकच असतं, याचं 16 असतं. म्हणजे याचं मॉलिक्युलर मास जास्त, म्हणून याचा बॉइलिंग पॉईंट काय राहील, जास्त राहील. व्यवस्थित पहा. चौथी प्रॉपर्टी आता आपली डी, सोल्युबिलिटी अल्कोहोल आणि फिनॉल्सची. ते सोल्युबिलिटी वॉटरची, जो मॉलिक्यूल किंवा जो सबस्टन्स वॉटरबरोबर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतो तो सोल्युबल असतो. मग सेम गोष्ट तशीच आहे, घरी फरशी पुसतो आपण, पाण्यामध्ये 2 चमचे काय टाकतो, फिनाईल टाकतो. म्हणजे याचा अर्थ फिनॉल्स अँड अल्कोहोल्स अप टू कार्बन 3 म्हणजे इथपर्यंत आर मोर सोल्युबल in water due to the hydrogen bonding. So these are the physical properties
ऑफ अल्कोहोल्स, इथर्स अँड फिनॉल्स. आणि काय होतं त्याचे युजेस होते. तर पुढचा एक पॉईंट बाकी होता आपला मागचा. काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या एक्सप्लेन करायच्या बाकी आहेत एक्स्ट्राच्या. बघा लक्ष द्या. सम एक्स्ट्रा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. त्यात फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल. म्हणजे तुम्हाला जर दोन टेस्ट ट्यूब दिल्या, एकात एक केमिकल आहे, दुसऱ्या ह्याच्यात फिनॉल आहे आणि दोघांचा कलर सेम असेल, मग तुम्ही नेमकं कोणत्या टेस्ट ट्यूबमध्ये फिनॉल आहे ते कसं ओळखाल? त्याला काय म्हणतात? कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला बघा. अशा दोन टेस्ट ट्यूब आहे समजा, झालं. ही दुसरी टेस्ट ट्यूब आहे. आता याच्यात ओळखायचं आपल्याला दोन केमिकलपैकी फिनॉल कोणता आहे. तर फिनॉल जो आहे न्यूट्रल फेरिक क्लोराईड बरोबर रिॲक्ट होतो आणि मग डीप कलरेशन मिळतं. काय सांगितलं मी? दोघांमध्ये काय टाकायचं? FeCl3 फेरिक क्लोराईड. याच्यात पण तेच टाकायचं. ज्या टेस्ट ट्यूबचा कलर, सोल्युशनचा कलर अगदी गडद व्हायलेट, ग्रीन किंवा पर्पल असं झाला तर त्या टेस्ट ट्यूबमध्ये काय असतं? फिनॉल असतो. कारण ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फेरिक फिनॉक्साईड. जसं रिॲक्शन सांगितलं तुम्हाला 3, हा काय झाला? फिनॉल झाला. ॲरोमॅटिक रिंगला बेन्झिन न काढता नुसता AR पण लिहायचो आपण. याच्यात काय टाकायचा? न्यूट्रल FeCl3 न्यूट्रल. तुम्हाला प्रॉडक्ट असा मिळतो, हा ArO झाला Fe प्लस Cl आणि H असं काय बाहेर पडतो? HCl. रिॲक्शन बॅलन्स करावं लागेल. क्लोरीन किती आहे? 3. मग हा थ्राईस करावं लागेल. मग आपण थ्राईस आणि इथं हा थ्राईस झालं. सो फिनॉल रिॲक्ट विथ न्यूट्रल फेरिक क्लोराईड. इट गिव्स डीप कलरेशन, मे बी पर्पल, व्हायलेट और ग्रीन, विच इंडिकेट्स दॅट देर इज अ फिनॉल. कसं मिळेल इथं? डीप कलरेशन, डीप कलर, गडद झालं. मग तुम्हाला फिनॉल ओळखता येईल. त्याला काय म्हणतात? कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल. दुसरी रिॲक्शन बघा. डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल्स. शिकले तुम्ही? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल. जर 3 टेस्ट ट्यूब दिल्या आणि तुम्हाला सांगितलं की प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल्स कसं ओळखाल, मग त्यासाठी रिएजंट लागेल तुम्हाला. लुकास रिएजंट बऱ्याच वेळेस गेला आहे, ZnCl2 असतो. मग असं द प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल्स कॅन बी डिस्टिंग्विश्ड बाय युझिंग द लुकास रिएजंट ZnCl2. मग अल्कोहोल घ्यायचा, त्याच्यात HCl टाकायचं इन प्रेझेन्स ऑफ काय? लुकास रिएजंट. तुम्हाला मिळतो RCl प्लस RCl आणि बाहेर काय पडेल मग? H2O. याचं नाव माहिती तुम्हाला? अल्किल क्लोराईड. रिॲक्शन व्यवस्थित बघा. हा जो आहे अल्कोहोल आणि तिकडचं काय? अल्किल क्लोराईड. तर अल्कोहोल जो आहे, अल्कोहोल्स आर सोल्युबल इन लुकास रिएजंट
but the alkyl chloride is not soluble in the Lucas reagent. तर असं करायचं, टर्शरी अल्कोहोल जर घेतला असेल तो टर्शरी अल्कोहोल रिॲक्ट विथ लुकास रिएजंट, जर ते टेस्ट ट्यूबमध्ये टर्शरी अल्कोहोल असेल तो लुकास रिएजंट बरोबर रिॲक्ट होतो आणि फास्ट रिॲक्ट होतो अगदी, आणि जे सोल्युशन आहे ते कसं होतं, टर्बिड, इन्स्टंटली लगेच टर्बिड होऊन जातं. याचा अर्थ असा घट्ट होऊन जातं ते सोल्युशन. मग काय समजायचं, तो टर्शरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल असेल तर तो कसा ओळखायचा, सेकंडरी अल्कोहोल रिॲक्ट स्लोली and the reagent becomes turbid very very slowly. झालं. थर्ड आता कोण राहिला, प्रायमरी अल्कोहोल जर रिॲक्ट केला आपण लुकास रिएजंटशी तर रिएजंटचा कलर चेंज किंवा टर्बिड होत नाही. रिएजंट डू नॉट बिकम्स टर्बिड, इट कॅन बिकम्स टर्बिड ओनली ऑन हीटिंग. म्हणजे 3 टेस्ट ट्यूब दिला आहे, प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोल ओळखायचं आपल्याला. समजा याच्यात नेमका कोणता आहे तर काय करायचं, लुकास रिएजंट टाकायचा बरोबर, HCl विथ तुम्हाला अल्किल क्लोराईड मिळेल. जर त्या टेस्ट ट्यूबमध्ये जे रिएजंट आहे ते फास्ट टर्बिड झालं अगदी इन्स्टंटली तो टर्शरी आहे, स्लोली टर्बिड व्हायला लागलं सेकंडरी, आणि टर्बिड नाही झालं आणि थोडंसं हिट केलं आपण त्या टेस्ट ट्यूबला मग टर्बिड झालं तर काय झालं, तो प्रायमरी अल्कोहोल. झालं. सो दिस इज आवर चॅप्टर अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. पुढच्या वेळेस की आयोनिक इक्विलिब्रिया नावाचं चॅप्टर आहे, आयोनिक इक्विलिब्रिया केमिस्ट्री फर्स्टचं, ते स्टार्ट करू आपण. ठीक आहे. आपलं पहिलं चॅप्टर होतं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, दुसरं होतं केमिकल थर्मोडायनॅमिक्स, आणि तिसरं हे हॅलोजन आपलं अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. तर चौथं चॅप्टर करू आपण अल्कोहोल, फिनॉल्स, इथर्स नंतरचं किंवा केमिस्ट्री फर्स्टचं. आपल्या दृष्टीने ते अल्कोहोल, फिनॉल, इथर नंतरचं झालं आयोनिक इक्विलिब्रिया.